शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 25 सप्टेंबर 2024. आज आपण आलोय कपाशी पिकाच्या प्लॉट मध्ये, जे का अंकुरपालन पद्धतीने डेव्हलप केल्या जात आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची काढणी झालेली आहे आणि सोयाबीन नंतर आपण हरभरा पिकाची आणि काही शेतकरी मक्का या पिकाची पेरणी किंवा टोकन करतात. हरभरा पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने आणि जे काही आपला शेड्यूल आहे, खत व्यवस्थापन आहे, फवारणी व्यवस्थापन आहे, अंतराचे व्यवस्थापन आहे, पेरण्याची दिशा आहे किंवा बियाण्याचे व्यवस्थापन आहे, म्हणजेच बियाणे कोणकोणत्या प्रकारचे घ्यायला पाहिजेत, हे संपूर्ण शेड्यूल जर आपण स्टेप बाय स्टेप केला तर नक्कीच हरभरा पिकामध्ये एकरी आपण 22 ते 24 क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेऊ शकतो. आता अनेक शेतकऱ्यांना एवढे उत्पादन शक्य वाटत नाही. कपाशीचे सुद्धा अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांना वाटायचे, पण अनेक शेतकरी गेल्या 7 ते 8 वर्षापासून कपाशी या पिकामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीपेक्षा 4 ते 5 पट उत्पादन अधिक घेत आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. खरं तर हा व्हिडिओ आपण कपाशी या पिकाच्या प्लॉट मधून बनवत आहे. अनेक शेतकरी कमेंट मध्ये टाकतील की आपण हरभऱ्याची माहिती देत आहोत आणि कपाशी या पिकाच्या प्लॉट मधून व्हिडिओ शूट करत आहोत. खरं तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी रोज 400-500 शेतकरी येतात आणि त्यांना दिवसभर म्हणजे सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत माहिती देत असतो. त्यामुळे आपण प्रॉपर जे काय आपलं शेत आहे, सोयाबीनचं शेत आहे, त्या ठिकाणाहून हा व्हिडिओ शूट करू शकत नाही. म्हणजेच कपाशी या पिकाच्या प्लॉट मधून हा व्हिडिओ आपण शूट करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की हरभरा पिकाचे व्यवस्थापन नियोजन करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या जमिनीची मशागत कशा पद्धतीने करायला हवे. आपल्याला वेगळ्या माध्यमातून सांगितले जाते की जमिनीची मशागत जास्त खोलवर करायची नाही किंवा भारी जमिनीमध्येच आपण हरभरा घ्यायला पाहिजेत, हलक्या जमिनीमध्ये आपण हरभरा घ्यायला नाही पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण कितीही हलक्या जमिनीमध्ये हरभरा पिकाचे चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन घेऊ शकता. आता महत्त्वाचा जो विषय हरभरा या पिकाची मशागत करताना आपल्याला ज्या ठिकाणी तणाचा अधिक प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी हरभरा पिकात बुरशीचा अधिक प्रादुर्भाव होतो, मग अशा ठिकाणी आपल्याला 3 फाळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करायचं आहे. जर आपल्या शेतामध्ये हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर अशा ठिकाणी आपण कल्टिव्हेटर आणि पंजी करू शकता. आणि त्यानंतर जे काय आपली शेड्यूल आहे, खताचं व्यवस्थापन आहे, म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट जे आपण टाकतो ते आपण फेकून देऊ शकता आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करून संपूर्ण खत हे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करू शकता. आता महत्वाचं आहे खत व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापन करताना आपल्याला आपल्या शेतामध्ये प्लॅनिंग करणे गरजेचे आहे की आपल्याला एकरी उत्पादन किती घ्यायचं आहे. विशेष जास्तीत जास्त शेतकरी गावरानी चण्याचं नियोजन करतात. तर गावरानी चण्यामध्ये जर आपल्याला एकरी 20-22 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल, जर आपण 20-22 क्विंटलचं टार्गेट ठेवलं तर आपण 15, 16, 17, 18 पर्यंत जाऊ शकतो. पण आपण 10 क्विंटलचं टार्गेट ठेवलं तर एकरी आपण 7-8 क्विंटल पेक्षा अधिक जाऊ शकत नाहीत. ज्या ठिकाणी आपलं 20 ते 22 क्विंटलचं टार्गेट आहे अशा ठिकाणी एकरी सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला पावडर फॉर्म मध्ये 4 बॅग फेकून द्यायचं आहे. जर आपल्याकडे पावडर फॉर्म मध्ये मिळत नसेल तर त्या ठिकाणी जिप्सम हे 7 ते 8 बॅग एका एकर मध्ये फेकून त्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा कल्टिव्हेटर करून किंवा वखरणी बैलाच्या सहाय्याने करून जमिनीमध्ये मिक्स करू शकता. यानंतर महत्वाचा विषय आहे, जर आपण डॉलर घेत असेल तर अशा ठिकाणी 5 ते 6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्म मध्ये आपल्याला अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये द्यायचं आहे. आता अनेक शेतकरी जर अमृत पॅटर्न पद्धतीने अंतर घेत नसाल, म्हणजे आपण 18 इंचाने कंटिन्यू हरभरा पेरणी करत असाल किंवा 1.25 फुटाने कंटिन्यू हरभऱ्याची पेरणी करत असाल तर अशा ठिकाणी फक्त आपल्याला 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. आता तिसरा महत्वाचा विषय आहे की जेव्हा आपण हरभऱ्याची पेरणी करतो तर बियाणं कोणतं निवडायला हवे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर महत्वाच्या 4 ते 5 जाती आहेत. ते म्हणजे गावरानीमध्ये हरभरा पिकाची पेरणी करताना सर्वप्रथम आपल्याला विश्वराज हे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे आणि याच आपण मागच्या वर्षी 24 क्विंटल पर एकर उत्पादन घेतलेलं आहे. यानंतर दुसरी महत्वाची जात आहे RVG 204. हे सुद्धा गावरानी सेगमेंट मध्ये येते. याचे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन घेऊ शकता. यानंतर 21 दप्तरी 21 हे सुद्धा आपण व्हेरायटी घेऊ शकता. यानंतर जे आपल्याकडे मिळते कमी अंतरामध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर जॅकी 9218 विजय किंवा दप्तरीची कुठलीही एक व्हेरायटी आपण कमी अंतरामध्ये घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपल्याला अंतर जास्त घ्यायचं, विक्रमी उत्पादन घ्यायचं असं अशा ठिकाणी आपल्याला विश्वराज आणि RVG 204 आणि दप्तरी 21 या तिन्हीपैकी कुठलीही एक व्हेरायटी आपल्याला घेणे गरजेचे आहे. आता काबुली सेगमेंट मध्ये म्हणजेच काबुली जर आपण हरभऱ्याची पेरणी करत असाल तर अशा ठिकाणी PKV4 पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेली, त्याचबरोबर बोल्ड सेगमेंट मध्ये जर आपल्याकडे असेल, आता मागच्या वर्षी जे काय आपण बियाणं आणलं होतं ते चांगल्या प्रकारे विद्यापीठापासून आणून सुद्धा चांगल्या प्रकारे त्याची जाडी झाली नाही
आणि जर आपल्याकडे चांगल्या प्रकारे जाडी असेल आणि ओरिजिनल बियाणं असेल तर कृपा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली या जातीची निवड आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीच्या नियोजनामध्ये घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, कोणतीही व्हेरायटी घेण्यापूर्वी आपल्याला अंतर व्यवस्थापन महत्वाचं आहे। जर आपल्याला अंतर व्यवस्थापन करायचं नसेल, पारंपरिक पद्धतीमध्ये हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर अशा ठिकाणी जॅकी 9218 विजय किंवा जे अण्णागिरी आहे आंध्रामध्ये तेलंगणा भरपूर चालते ते सुद्धा आपण या पद्धतीमध्ये घेऊ शकता। आता महत्वाचा अजून जो विषय आहे यामध्ये पेरणी करताना जे बीज प्रक्रिया आहे, बीज प्रक्रिया खूप महत्वाचा विषय आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर बीज प्रक्रिया आणि त्याचबरोबर जमिनीतली बुरशी कमी करणे गरजेचे आहे। आता जमिनीची बुरशी कमी करण्यासाठी महत्वाचं जे नियोजन आहे, जेव्हा आपण सोयाबीनची काढणी करतो तेव्हा संपूर्ण शेतात जेव्हा कुटार असते आणि यावर्षी अति पाऊस झाल्यामुळे अजून सुद्धा जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओल आहे आणि त्या ठिकाणी जर आपण संपूर्ण शेतामध्ये कुटार पसरवले असेल किंवा मशीनने कुटार झाले असेल तर अशा ठिकाणी लवकर म्हणजे जे कुटार आहे जमिनीमध्ये ओल असल्यामुळे लवकर कुजणार नाही आणि त्या ठिकाणी बुरशीचा अधिक प्रादुर्भाव होईल। त्या ठिकाणी बुरशी कमी करण्यासाठी आपल्याला एका एकरसाठी 10 किलो ट्रायकोडर्मा फेकून द्यायचा आहे। त्याचबरोबर बीज प्रक्रिया करताना आपल्याला एका किलोला 2 ml कस्टोडिया हे आणि त्याचबरोबर बीज प्रक्रिया करताना 2 ml कस्टोडिया प्रति एका किलोसाठी आपल्याला लावायचं आहे। शेतकरी मित्रांनो, अजून महत्वाचा विषय आहे की पाणी व्यवस्थापन।